Good morning student. Standard 8 subject mathematics. Topic number 8 quadrilateral construction and types. In previous video we have seen how we have to construct the quadrilateral by given information. That is in here we have to given four sides, one diagonal. Then we have to given the three sides and two diagonals. Then we have to see the construction for quadrilateral, that is if we have to given the two sides and three angles, we have to construct quadrilateral. We have also solved practice set 8.1. Today we have to see rectangle. We all know about the quadrilateral. That is quadrilateral having काय सांगितलं त्या ठिकाणी फोर साइड सांगितलं होतं, फोर अँगल्स होते, टू डायगोनल्स त्या ठिकाणी होते. आणि मग आपल्याला दोन टाइपचे क्वाड्रिलॅटरल्स. वी हॅव टू नो द टू टाइप्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. One it is a rectangle and another it is a sphere. Here we have to discuss some properties of the rectangles and sphere as well as various types of the quadrilateral. Here we have to first taken the point that is a rectangle. The rectangle means काय सांगितलं, if all angles of a quadrilateral are काय सांगितले त्या ठिकाणी right angle. म्हणजे जो क्वाड्रिलॅटरल घेतला त्याचे ऑल अँगल्स हे कसे पाहिजे त्या ठिकाणी राईट अँगल्स असतील तर दॅट क्वाड्रिलॅटरल इज नोन ॲज काय म्हणतो आपण त्या ठिकाणी रेक्टँगल असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता आपण जर घेतलं ही कन्स्ट्रक्शन करत असताना बघितलं, हिअर वी हॅव टू गिवन द 5 एलिमेंट्स. दॅट इज इफ यू हॅव टू गिवन 4 साइड्स अँड 1 डायगोनल, इफ यू हॅव टू गिवन 3 साइड्स अँड 2 डायगोनल्स, इफ यू हॅव टू गिवन द 3 angles and 2 sides, we also construct the काय केलं होतं त्या ठिकाणी quadrilateral. Means here we have to see that 5 elements are given to construct काय सांगितलं होतं त्या ठिकाणी quadrilateral. At least here we have to taken the 2 length. म्हणजे आपल्याला जेव्हा कन्स्ट्रक्शन करायचं असते त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 2 लेंथ त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे ऑफ ॲडजस्टंट साईड. आणि मग आपण वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द quadrilateral. Means here if we have to given 2 adjacent sides and 3 angles are given, that is if we have to given the 5 elements, then we have to construct a quadrilateral. आता इथे रेक्टँगल घेतलं तर रेक्टँगलमध्ये आपण आत्ताच सांगितलं की ऑल द अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल्स आर काय पाहिजे त्या ठिकाणी राईट अँगल असतील, देन इट इज कॉल्ड ॲज काय म्हटले त्या ठिकाणी रेक्टँगल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता इथं आपण एक रेक्टँगल या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. हा रेक्टँगल आहे ABC आणि D घेतले राईट. आता ABCD घेतला तर ईच अँगल कसं काढलं आपण 90 डिग्री. अँगल A 90 डिग्री, अँगल B 90 डिग्री, अँगल C 90 डिग्री, अँगल D असं काय घेतलं त्या ठिकाणी 90 डिग्री. म्हणजे ऑल अँगल्स आर काय घेतले त्या ठिकाणी राईट अँगल. देन आपण काय करूया, हिअर वी हॅव टू जॉईन द पॉईंट A अँड काय केलं त्या ठिकाणी C. देन वी हॅव टू जॉईन द पॉईंट A अँड काय झालं त्या ठिकाणी C, दॅट इज AC. बीट्स काय झाला त्या ठिकाणी 1 डायगोनल झाला. Then we have to join the point B and D. Here we have to join the point काय केलं B and D. That is it is काय झालं त्या ठिकाणी another diagonal झालं. आता मग इथं काय सांगितलंय AB, BC, CD and AD with the 4 sides सांगितल्या. Angle A, angle B, angle C and angle D are the 4 angles and AC and BD are the 2 diagonals आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. आता काय झालं, दिस डायगोनल AC आणि दिस डायगोनल BD इंटरसेक्ट ॲट काय सांगितलं त्या ठिकाणी सिंगल पॉईंट आणि दॅट पॉईंट वी हॅव टू गिवन द नेम, दॅट इज पॉईंट काय घेऊया त्या ठिकाणी A. म्हणजे डायगोनल AC अँड डायगोनल BD इंटरसेक्ट ॲट द पॉईंट काय सांगितलं आपण त्या ठिकाणी E पॉईंटला इंटरसेक्ट झालेलं आहे. आता आपल्याला इथे काय करायचे, काही मेजरमेंट्स बघायचे बाय युझिंग द काय येणार आहे त्या ठिकाणी डिवायडर असेल, रुलर असेल त्याच्या सहाय्यानं किंवा आपण कंपासच्या सहाय्याने सुद्धा काय करू शकतो त्याची मेजरमेंट तिथं करू शकतो. आता कोणकोणती तर आपण फर्स्ट आपण काय करूया तर लेंथ मेजर करू. लेंथ AB विच इज इक्वल टू देन लेंथ BC विच इज इक्वल टू देन लेंथ BC विच इज इक्वल टू देन लेंथ AD विच इज इक्वल टू देन वी हैव टू मेजर लेंथ AC which is equal to, then we have to taken length BD which is equal to, then we have to also value we have to calculate the value length AE which is equal to, then length EC which is equal to,
Then we have taken length BE, which is equal to, and length DE, which is equal to. आता रुलरच्या साह्याने तुम्ही काय करू शकता, त्यांची मेजरमेंट त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा डिवायडरच्या साह्याने. हियर वी हॅव टू टेकन काय घेऊया त्या ठिकाणी रुलर, अँड बाय युजिंग द रुलर वी हॅव टू मेजर काय करूया त्या ठिकाणी साईड. फर्स्ट वी हॅव टू मेजर काय करूया त्या ठिकाणी साईड AB. दिस इज द AB साईड हॅविंग द लेंथ काय सांगितलं त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर, म्हणजे AB ची व्हॅल्यू किती आहे 3 सेंटीमीटर. देन वी हॅव टू मेजर द लेंथ BC. दिस DC also काय झालं त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर. मीन्स AB ची व्हॅल्यू किती आहे 3 सेंटीमीटर. DC also हॅविंग लेंथ काय झालं त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर. देन वी हॅव टू त्या ठिकाणी मेजर द डिस्टन्स BC. हियर वी हॅव टू मेजर द डिस्टन्स BC, which is equal to काय आलं त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर. म्हणजे BC ची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला 5 सेंटीमीटर. देन वी हॅव टू मेजर द व्हॅल्यू AD. Here we have to measure the value AD. It is also काय आहे त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर. म्हणजे BC आणि AD ची व्हॅल्यू किती आली 5 सेंटीमीटर. देन वी हॅव टू मेजर द डिस्टन्स AC. This is the distance AC, which is equal to 6 सेंटीमीटर. AC ची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला 6 सेंटीमीटर. Then here we have to measure the distance BD, which is also equal to काय मिळालं त्या ठिकाणी 6 सेंटीमीटर. आता देन वी हॅव टू मेजर द डिस्टन्स कोणते घ्यायचं आहे AE. म्हणजे काय झालं दिस AC आणि दिस BD इंटरसेक्ट ॲट द पॉईंट काय झालं त्या ठिकाणी, तेव्हा डायगोनल असो डिवायडेड इनटू काय झालं त्या ठिकाणी 2 पार्ट्स. हा डायगोनल AE मध्ये गेला, हा BC मध्ये एक पार्ट झाला आणि BD डायगोनलचे प्रोडक्ट कुठले झाले 2 पार्ट कोणते झाले, 1 पार्ट BE आणि अनदर पार्ट काय झाला त्या ठिकाणी AD. त्यांच्या व्हॅल्यू आपण काय करू शकतो रुलरच्या साह्याने या ठिकाणी मेजर करू शकतो. मग हियर वी हॅव टू मेजर द AE distance, which is equal to 3 सेंटीमीटर. Then we have to measure the distance BC, which is also equal to काय मिळालं त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर. Here we have to measure the distance BE. This BE distance, which is also equal to 3 centimeter, and this BD, which is also equal to काय मिळालं त्या ठिकाणी 3 centimeter. Means here we have to get the value मिळाले. काय काय मिळालं बघा, AB आहे value 3 centimeter, DC 3 centimeter, BC आहे BC, which is equal to 5 centimeter, आणि AD also equal to काय आलं त्या ठिकाणी 5 centimeter. Then we have to take on the distance AE. This AE having value काय मिळाला 3 centimeter. This BC having value काय मिळाली तिथं 3 centimeter. Then BE ची व्हॅल्यू काय आहे which is काय मिळालं त्या ठिकाणी 3 centimeter, आणि DE also equal to काय मिळालं त्या ठिकाणी 3 centimeter. म्हणजे हियर वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू बाय युजिंग द काय केलं त्या ठिकाणी रुलर. म्हणजे पट्टीच्या साह्याने आपण ही सगळे अंतर काय केले मोजले. तुम्ही डिवायडरच्या साह्याने सुद्धा मोजू शकता त्या ठिकाणी हे डिस्टन्स. मग आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं डिस्कशन करायचं काय करायचं बघा, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर. आता अपोजिट साइड कोणत्या दिसतात बघा आपल्याला, हियर AD. अपोजिट साइड कोणती दिसतात BC. AD अपोजिट साइड काय दिसली BC. हियर AB अपोजिट साइड काय दिसलं त्या ठिकाणी CD. मग मला काय दिसलं इथं AB ची जेवढी व्हॅल्यू आहे दिस AB, which is equal to काय दिसलं त्या ठिकाणी DC. मीन्स आम्ही इथं काय सांगणार लेंथ AB, which is equal to लेंथ DC, which is equal to 3 सेंटीमीटर. म्हणजे मेजर काय मिळालं मला इक्वल त्या ठिकाणी मिळालेलं आहे. सेकंड आपण घेऊया. सेकंड मध्ये दिस लेंथ AD, which is equal to this length BC, which is equal to काय मिळालं त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर. मीन्स काय सांगतो आपण याच्यावर पहिली प्रॉपर्टी या ठिकाणी सांगू शकतोय अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर काय सांगितलं त्या ठिकाणी कॉमन. आपण इथं पहिली प्रॉपर्टी लिहिल्या अपोजिट साइड
अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर काय आलं त्या ठिकाणी कॉंग्रंट आलं. कॉंग्रंट म्हणजे काय सांगितलं आपण त्या ठिकाणी एक्स आहे. म्हणजे इथं ए बीची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच बी सीची आहे. तिथं बी सी एन व्हॅल्यू 5 सेंटीमीटर आणि ए डी असं व्हॅल्यू काय मिळालं त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर. दुसरं सांगितलंय डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर काय सांगितलं त्या ठिकाणी कॉमन. आता डायगोनल्स मीन्स कोण घेतलं, दिस ए सी घेतला आणि दिस काय घेतलं बी डी आहे. आता बी डीचे काय झाले दोन इक्वल पार्ट झाले, एक 3 सेंटीमीटर इकडं पण 3, तर दोघांची बेरीज केली तर आम्हाला बी डीची व्हॅल्यू मिळणार आहे. बी डीची व्हॅल्यू काय मिळते त्या ठिकाणी लेंथ बी डी विच इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. बी डीची व्हॅल्यू काय मिळते 3 + 3 6 आणि ए सीची पण काय मिळते 3 + 3 6 म्हणजे लेंथ ए सी विच इज ऑल्सो इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 6 सेंटीमीटर. मीन्स आम्ही काय सांगणार हेच लेंथ बी डी विच इज इक्वल टू लेंथ काय सांगितलं त्या ठिकाणी ए सी. म्हणजे बी डीची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढी व्हॅल्यू कुणाची आहे त्या ठिकाणी ए सीची आहे आणि ए सी एंड बी डी आर काय सांगणार आहे आपण त्या ठिकाणी डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. Therefore, here we have to discuss the another property that is काय सांगितलं त्या ठिकाणी diagonals of rectangle. Diagonals of rectangle R काय सांगितलं आहे त्या ठिकाणी कॉंग्रंट. म्हणजे इथं काय मिळालं डायगोनल जे आहेत रेक्टँगलचे ते आम्हाला कसे मिळाले त्या ठिकाणी कॉंग्रंट मिळाले. म्हणजे डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर काय सांगितलं त्या ठिकाणी कॉंग्रंट. आता डायगोनल्स ऑफ रेक्टँगल काय सांगितलं त्या ठिकाणी बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट म्हणजे काय तर त्याला त्या ठिकाणी दुभागणारे आपण म्हणतो. बायसेक्ट म्हणजे त्यांचे इक्वल पार्ट्स असणार आहेत. म्हणजे डायगोनलच्या निम्मे आपला जो आहे तो पार्ट कोणाचा घेणार आहे बीईचा असेल ईडीचा असेल किंवा एईचा आणि डीसीचा असेल. बायसेक्ट झाले म्हणजे निम्म निम्म दिसतं. म्हणजे आता इथं आपण जर बघितलं इथं घेतलं तर आम्ही काय सांगणार आहे लेंथ एई विच इज इक्वल टू लेंथ ईसी विच इज इक्वल टू आता एची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच व्हॅल्यू कोणाची आहे बीसीची आहे. म्हणजे आम्ही काय सांगितलं विच इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. म्हणजे दोघांची व्हॅल्यू कशी आली सेम आली. सिमिलरली इथं आपण लेंथ बीई which is equal to length ED, length B which is equal to length ED which is also equal to काय झालं त्या ठिकाणी सेम. म्हणजे आम्ही काय सांगितलं हा टोटल BD जो होता तो BD ची व्हॅल्यू किती होती आमची 6 सेंटीमीटर होती आणि बायसेक्ट इच अदर म्हणजे काय सांगणार हा जो 6 सेंटीमीटर आहे डिवाइड बाय 2 केलं तर आम्हाला व्हॅल्यू काय मिळते त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू येते. आणि म्हणून आपण शेवटची प्रॉपर्टी काय सांगणार आहे डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट काय सांगितले त्या ठिकाणी इच अदर. म्हणजे डायगोनल्स काय केले त्या ठिकाणी डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. हियर वी हॅव टेकन 3 properties. First property opposite sides of rectangle are congruent. Second property diagonals of rectangle are congruent. And third property that is diagonals of rectangle bisect each other. Next here we have to take a square. If all sides and all angles of a quadrilateral are काय सांगितले त्या ठिकाणी congruent. म्हणजे if all sides and all angles are congruent असेल then it is called as काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी स्क्वेअर असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. Here we have to see some properties of the काय घेणार आहे त्या ठिकाणी स्क्वेअर. म्हणजे by using the ruler we have to काय करणार आहे त्या ठिकाणी we have to finding the properties of काय करणार आहे त्या ठिकाणी स्क्वेअर. आता इथं आपण बघितलं here we have to see the figure of the काय घेतलं त्या ठिकाणी स्क्वेअर. डेफिनेशन मध्ये जे सांगितलं होतं if all sides and all angles of quadrilateral are काय असतील त्या ठिकाणी कॉमन. म्हणजे काय पाहिजे त्यांच्या 4 साइड जे आहेत म्हणजे साइड ए बी साइड बी सी साइड सी डी अँड साइड ए डी आर काय पाहिजे त्या ठिकाणी कॉंग्रंट. आणि ऑल द अँगल्स दॅट इज अँगल ए अँगल बी अँगल सी अँड अँगल डी आर ऑल्सो काय पाहिजे त्या ठिकाणी कॉंग्रंट. म्हणजे इफ ऑल द अँगल्स आणि ऑल साइड्स आर कॉंग्रंट असेल then it is called as काय म्हणणार आपण त्या ठिकाणी स्क्वेअर. हियर वी हॅव टू टेक क्वाड्रिलेटरल ए बी सी डी घेतलेला. हियर वी हॅव टू काय घेतलं त्या ठिकाणी जॉईंट पॉईंट ए आणि सी दॅट इज ए सी इट इज द डायगोनल ऑफ द क्वाड्रिलेटरल काय सांगितलं त्या ठिकाणी ए बी सी डी. जे ए बी सी डीचा एक डायगोनल काय मिळाला मला त्या ठिकाणी ए सी. अनदर डायगोनल हियर वी हॅव टू टेक दॅट इज वेन वी हॅव टू जॉईन द पॉईंट बी अँड बी.
टू जॉईन द पॉईंट बी अँड काय घेतलं त्या ठिकाणी डी. आता बी आणि डी पॉईंट जॉईन केल्यानंतर दिस इंटरसेक्शन पॉईंट जो आहे विच इज नोन एज काय घेऊ आपण त्या ठिकाणी ए घेऊ. राईट, म्हणजे इंटरसेक्शन कोणाचं डायगोनल ए सी अँड डायगोनल काय घेतलं त्या ठिकाणी बी डी. हॅव्हिंग त्या ठिकाणी इंटरसेक्शन पॉईंट इट इज काय झालं त्या ठिकाणी इज. देअरफॉर काय झालं ड्यू टू दिस पॉईंट ई AC is divided into काय झालं त्या ठिकाणी two parts. One part that is E, another part EC. Similarly, this diagonal BD. So we have to draw diagonal one diagonal that is AC. Another diagonal काय घेतलं त्या ठिकाणी BD. These two diagonals intersect at the point काय सांगितलं त्या ठिकाणी E. Due to this point E, this diagonal AC is divided into two parts. That is first part AE, another part EC. Then here this diagonal BD also काय झालं त्या ठिकाणी two parts त्या ठिकाणी फॉर्म झाले. one part B, another part काय झालं त्या ठिकाणी ED झालं. आता इथं आपण जर सांगितले की all sides and all angles of quadrilateral are काय पाहिजे त्या ठिकाणी congruent. आता इथं तर तुम्हाला हे सगळे अँगल काय दिसतात 90 दिसतात. आता आपण साईड जर बघितली तर सगळ्या साईड्स इक्वल आहेत. आपण या ठिकाणी बघूया जेवढी व्हॅल्यू त्या ठिकाणी BC ची आहे तेवढी सेम व्हॅल्यू कोणाची पाहिजे आमच्या AB ची व्हॅल्यू पाहिजे. सेम व्हॅल्यू कोणाची पाहिजे त्या ठिकाणी AD ची पाहिजे आणि सेम व्हॅल्यू कोणाची असणार आहे त्या ठिकाणी BC ची असणार आहे. मीन्स हिअर आपण काय केलं त्या ठिकाणी लेंथ AB which is equal to length BC which is equal to length CD which is equal to length AD which is equal to 5 cm. म्हणजे ऑल साइड जे आहे त्या ऑल साइडची लेंथ जी आहे ही लेंथ किती घेतली आपण त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर. म्हणजे ऑल साइड्स घेतले आणि ऑल अँगल्स काय झाले त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट झाले. साइड पण कॉन्ग्रुएंट आणि अँगल्स पण कॉन्ग्रुएंट. आता आम्हाला काय करायचं या ठिकाणी वी हॅव टू मेजर बाय युजिंग द काय करायचं आहे त्या ठिकाणी रुलर. वी हॅव टू मेजर द डायगोनल काय करणार आहे AC अँड BD. देयर वी हॅव टू रिटर्न लेंथ AC विच इज इक्वल टू अँड लेंथ BD विच इज इक्वल टू. आता हिअर बाय युजिंग द काय केलं त्या ठिकाणी रुलर वी हॅव टू मेजर द डिस्टन्स काय करूया त्या ठिकाणी sorry we have to measure the distance AC. This AC distance which is equal to 7 centimeter. This BD distance which is also equal to 7 centimeter. म्हणजे AC ची व्हॅल्यू 7 सेंटीमीटर मिळाली आणि BD also having व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 7 सेंटीमीटर. आता परत आपण लेंथ AEC मेजर करू शकतो. लेंथ AE which is equal to length EC which is equal to. आता लेंथ A ची व्हॅल्यू आपण बघूया इथं. लेंथ AE having value 3.5 सेंटीमीटर. लेंथ EC having value 3.5 सेंटीमीटर. दिस लेंथ काय घ्यायची आपण त्या ठिकाणी D. लेंथ DE which is equal to 3.5 centimeter and then length B. Length BE which is also equal to 3.5 centimeter. म्हणजे आपण काय केलं हा आपण घेतलेला हा E पॉइंट इंटरसेक्शन पॉइंट आला. ए डिस्टन्स मेजर केलं हा EC केला. ए ची व्हॅल्यू 3.5 आलं EC ची 3.5 आली हा BE ची 3.5 आली AD ची असं किती व्हॅल्यू मिळाली 3.5. आता काय करणार आहे आपण अँगल मेड बाय E. म्हणजे आता इथं अँगल काय करणार आहे दोन डायगोनल्स आहे. हा डायगोनल्स इथं केलेला जो अँगल आहे म्हणजे अँगल AED आपण हा मेजर करू. अँगल AED this angle that is angle AED which is equal to काय मिळाला मला this is a 90 degree मिळाला. then आपण काय करूया here we have taken the angle this angle that is काय मिळाला DEC. this angle also किती मिळाला त्या ठिकाणी 90 degree मिळाला. हा अँगल आपण घेतला म्हणजे CED घेतला which is also equal to काय मिळाला 90 degree मिळाला. आणि लास्ट वन आपण इथे घेऊया
दिस अँगल ऑल्सो काय मिळाला त्या ठिकाणी 90 डिग्री. म्हणजे आम्ही काय सांगितलं अँगल AED चे मेजर 90 डिग्री, अँगल DEC चे मेजर 90 डिग्री, अँगल CED चे मेजर 90 डिग्री आणि अँगल BEA चं मेजर ऑल्सो किती मिळालं त्या ठिकाणी 90 डिग्री. अजून एक मेजर आपण इथे बघणार आहे अँगल AD आणि B. अँगल AD आणि B म्हणजे हा अँगल आपल्याला काय करायचं मेजर करायचं. टेन 20 30 40 आणि हा किती मिळाला 45. आणि राहिलेला अँगल बघूया आपण या ठिकाणी मोजून BD आणि C. अँगल BDC आपले अँगल BDC म्हणजे हा अँगल आपल्याला मेजर करायचा. टेन 20 30 40 आणि हा किती मिळाला 45. काय काय बघितलं बघा आपण इथं अँगल हे मेजर केले हे 90 डिग्री आहे. हा अँगल AD आणि B घेतला हा 45 आला. अँगल BDC इट इज ऑल्सो काय आला त्या ठिकाणी 45 डिग्री आलेला. आता याच्यावरून आपण प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर त्या ठिकाणी सांगू शकतो. डायगोनल्स आर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी इक्वल लेंथ. आता डायगोनल्स कोणते होते AC डायगोनल आणि हा दुसरा कोणता होता BD. AC आणि BD ची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी सेम आहे. म्हणजे आम्ही सांगितलं लेंथ AC विच इज इक्वल टू लेंथ BD विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 7 सेंटीमीटर. म्हणजे आम्ही पहिली प्रॉपर्टी काढली ना की डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ्स. डायगोनल्स कशा आहेत त्या ठिकाणी डायगोनल्स आर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी इक्वल आहे. म्हणजे डायगोनलची लेंथ कशी आहे त्या ठिकाणी इक्वल आहे. डायगोनलची लेंथ इक्वल आहे म्हणजे दे आर काय सांगितले त्या ठिकाणी कॉंग्रॅट. म्हणजे डायगोनल्स आर काय झाले त्या ठिकाणी कॉंग्रॅट झाले. म्हणजे लेंथ AC विच इज इक्वल टू लेंथ BD विच इज इक्वल टू 7 सेंटीमीटर असेल तर डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर काय आले त्या ठिकाणी कॉंग्रॅट आले. पुढचं सांगितलंय डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. आता डायगोनल AC ची जी व्हॅल्यू आहे ती AC ची व्हॅल्यू किती सांगितलं त्या ठिकाणी AC विच इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. आता बायसेक्ट झालं तर आम्ही काय सांगणार यांची इक्वल पार्ट झाले म्हणजे लेंथ AE विच इज इक्वल टू लेंथ EC विच इज इक्वल टू काय मिळाल्या त्या ज्या व्हॅल्यू आहेत AE ची व्हॅल्यू 3.5 सेंटीमीटर EC ची व्हॅल्यू 3.5 सेंटीमीटर म्हणजे 3 पॉईंट काय झालं तिथं 5 सेंटीमीटर. म्हणजे विच इज इक्वल टू काय झालं लेंथ AC अपॉन 2 दॅट इज 7/2 विच इज इक्वल टू काय झालं 3.5 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ AC चा आपण जर हाफ केला तर आम्हाला व्हॅल्यू कोणाची मिळणार आहे AE आणि कोणाची मिळणार आहे AC ची. म्हणजे AE व्हॅल्यू किती मिळाली 3.5 सेंटीमीटर. EC ऑल्सो हॅव्हिंग द व्हॅल्यू काय सांगितलं त्या ठिकाणी 3.5 सेंटीमीटर. म्हणजे आपण दुसरी प्रॉपर्टी काय लिहू शकतो त्या ठिकाणी डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स काय करतात त्या ठिकाणी बायसेक्ट इच अदर. म्हणजे डायगोनल काय केले बायसेक्ट इच अदर त्या ठिकाणी झाले. त्यानंतर पुढचं सांगणार आहे आपण प्रॉपर्टी diagonals are perpendicular to each other. Diagonals are perpendicular to each other. आता perpendicular म्हणजे काय तर आपण सांगितलं हा AC आपण घेतला परपेंडिक्युलर ऑन काय घेतलं त्या ठिकाणी DB किंवा हा DB जो आहे परपेंडिक्युलर ऑन काय सांगणार आहे त्या ठिकाणी AC का तर E जवळ प्रत्येक अँगल किती मेजरचा झाला आहे त्या ठिकाणी 90 डिग्री
डिग्री झालेली आहे म्हणून डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू काय सांगितले त्या ठिकाणी इच अदर. त्यानंतर सांगितलंय फोर्थ प्रॉपर्टी डायगोनल्स बायसेक्टर फोर्थ काय सांगितलं डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल म्हणजे हे डायगोनल्स काय करतात त्या ठिकाणी त्यांचे अपोजिट अँगल्स आहेत त्यांना बायसेक्ट करतात. बायसेक्ट करणे म्हणजे काय निम्मे करणे म्हणजे आता आपण जे घेतलं होतं अँगल ए डी बी याची व्हॅल्यू 45 आणि अँगल बी डी सी हा काय झाला 45. डी चा डायगोनल झाला आणि हा डायगोनल काय केला हा जो अँगल आहे म्हणजे कोणता अँगल आपला त्या ठिकाणी घेतलेला अँगल ए डी सी जो आहे त्या एडीसी ला काय केलं त्या ठिकाणी बायसेक्ट केलं. बायसेक्ट करणे म्हणजे काय तर एडी बी चं मेजर आहे 45 बीडीसी चं मेजर किती आहे 45 आणि हा टोटल मगाशी जो सांगितला होता तो आमचा अँगल एडीसी चं मेजर किती होतं त्या ठिकाणी 90 डिग्री म्हणजे 90 डिग्रीच्या बायसेक्ट म्हणजे निम्मा आपण केला तर तो किती मिळाला त्या ठिकाणी 45. तर आपण सांगितले अँगल एडीबी इज इक्वल टू 45 डिग्री अँगल बीडीसी इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 45 डिग्री. म्हणजे आपण चौथी प्रॉपर्टी जी बघितलेली आहे डायगोनल बायसेक्ट काय सांगितलं त्या ठिकाणी अपोजिट अँगल म्हणजे इथं स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज काय बघितल्या पहिली प्रॉपर्टी सांगितली डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ दॅट इज दे आर कॉन्ग्रुएंट. सेकंड सांगितलं डायगोनल्स बायसेक्ट ईच अदर दिस इज द सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी दॅट इज डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर and fourth property diagonals bisect the काय सांगितलं त्या ठिकाणी opposite angle. In this way we have to solve we have to find out some properties of the square.